बालकांच्या मोफत शिक्षण सक्तीचा अधिकार कायद्यानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 ची प्रवेश प्रक्रिया निव्वळ शासनाच्या बेजबाबदार आणि बेमुहूर्तखोर धोरणामुळे आज न्यायालयीन झालेली असून कोल्हापूर जिल्ह्यातील 325 शाळांमधील 3032 प्रवेश जागांसाठी अर्ज केलेल्या सुमारे 3899 विद्यार्थ्यांचे भवितव्य या शासनाच्या अन्यायी धोरणामुळे अडचणीत आले आहे। त्यामुळे पालक देखील हवालदिल झाले असून त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून शिवसेना उपनेते संजय पवार यांनी शिक्षण उपसंचालकांना या संदर्भात निवेदन दिले। या निवेदनानुसार महाराष्ट्रात निव्वळ राजकारण्यांच्या फायद्यासाठी कर्जबुडव्यांवर खैरात करणाऱ्या शासनाने या सर्व शाळांचे सुमारे 1700 कोटी रुपयांचे प्रवेश शुल्क न दिल्यामुळे आणि त्यात असमर्थता दर्शवल्याने सदरच्या RTE कायदा जाणीवपूर्वक व अत्यंत अन्यायी बदल शासनाने करून या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून महाराष्ट्राचे उद्याचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या RTO प्रवेश संदर्भातील सुधारित अध्यादेश त्वरित रद्द करावा, अन्यथा शिक्षण मंत्र्यांना घेराव व राज्य शासनाच्या नावाने या विद्यार्थी व पालकांना घेऊन भव्य मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी शिवसेनेचे नेते संजय पवार यांच्या वतीने देण्यात आला। यावेळी संजय पवार, शिवसेनेचे विजय देवणे, शिवसेना शहराध्यक्ष रविकिरण इंगवले व सुनील मोदी उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी वास्तविक दुर्दैव म्हणायला लागेल। आम्ही 4 दिवसापूर्वी संबंधित उपसंचालकांना निवेदन दिलं होतं की आम्ही येणार आहोत म्हणून आम्ही इथं, परंतु त्यांच्याकडे कुठलाही डाटा नव्हता। मग कशाला बसले तिथं, कशाला खुर्च्या गरम करतायत? वास्तविक संबंधित अधिकारी त्यांनी बोलवायला पाहिजे होता, डाटा घ्यायला पाहिजे होता, किती अर्ज आपल्याकडे आलेले आहेत, किती अर्ज प्रलंबित आहेत। समजा 6 महिने न्यायालयीन लढा झालाच नाही तर, कुठला निर्णय नाही झाला तर मुलं शिक्षणापासून वंचित राहणार। अहो, आता जूनमध्ये 15 दिवसापूर्वी शाळा चालू झाल्यात आणि त्या मुलांनी काय करायचं? आता ज्यांना शिक्षण मिळालं नाही त्यांनी कोण जबाबदार? हे शासन जबाबदार आहे, नाकारते शासन जबाबदार आहे, मुरदार शासन जबाबदार असं मत आहे आमचं। म्हणून शासनाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे आणि मुलांना न्याय द्यायला पाहिजे। पालकांची आता ही कुणाला सांगण्याची गरज नाही। भवितव्य असतं ते शिक्षणावर असतं आणि शिक्षण जर पायात जर हे सरकार पैसे न दिल्यामुळे मुलं मुली वंचित राहणार असते तर तसं पाप हे सरकार करत आहे। तिकडे सांगायचं कायदा झाला म्हणून, राईट टू एज्युकेशन कायदा आहे आणि या कायद्याची पायमल्ली ही लोक हे सरकार करत आहे। म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। संस्था चालकांना राज्य सरकारने पैसे नाही दिले तर ते ॲडमिशन का देतील? त्यांचं पण बरोबर आहे। तर मुलामुलींना कुठलेही मुलगा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये ही भूमिका ह्या देशाची आहे। तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्ष फोडण्यासाठी राज्यामध्ये हजारो कोटी रुपये तुम्ही खर्च करताय। निवडणुकीच्या आधी तुम्ही केंद्र शासन लाखो कोटी रुपये खर्च करते आणि 1700 कोटी ज्या संस्था चालकाचे प्रलंबित आहेत ते द्यायला तुम्हाला पैसे नाही आहेत। शरम वाटायला पाहिजे, या सरकारला शरम वाटायला पाहिजे। म्हणून आज चौथे साहेबांना आम्ही विनंती केल्या, संस्था चालक जे पालक वंचित आहेत त्यांना बैठक लावा आणि दिशा नक्की करा। आता जे पालक जे शिक्षक आहेत जे वंचित राहतील त्यांना घेऊन आम्ही चौथे साहेब दारात आम्ही शिवसेनेवाले बसणार आहोत आम्ही। कारण प्रत्येकाची भावना आहे माझा मुलगा शिकले पाहिजे, माझी मुलगी चांगली शिकली पाहिजे। आणि एकीकडे कायदा वेगळा केला आहे की चांगल्या शाळेमध्ये जिथे इंग्लिश मिडियम शाळा आहे ती कुठं आणि कुठे शाळा आहेत तिथं कायदा वेगळा केला आहे, त्यांना वेगळा कायदा, ह्यांना कायदा वेगळा का? इंग्लिश शाळेमध्ये आमची मुलं मुली शिकून आहेत गोरगरिबांची। म्हणून ह्या नालायक सरकारला शरम वाटली पाहिजे, सगळ्यांनाच शिक्षण व्यवस्थित मिळलं पाहिजे ही भूमिका घ्यावी अशी मी विनंती करत आहे। भविष्यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने चौथे साहेबांनी आमचा संघ चालू राहील।